राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सोमवारपासून 63व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेला सायंकाळी 7 वाजता सुरुवात झाली। पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या सुगुण नाट्यकला संस्थेनं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचं सादरीकरण केलं। छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती होण्यापासून दूर ठेवण्यासाठी केलेले कावे या नाटकात ठळकपणे दाखवण्यात आलेत। अष्टप्रधान मंडळाच्या हातात स्वराज्याची सूत्र दिल्यापासून तेच स्वतःला स्वराज्याचे मालक समजू लागले। छत्रपती संभाजी महाराजांच्या एकछत्री अंमलाखाली येणारा कारभार अष्टप्रधानांना नको होता, म्हणून संभाजी राजांच्या उग्र तापट स्वभावाचं कारण पुढं करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये संभाजी राजांविषयी कसा संभ्रम निर्माण केला, 2 पिढ्यांमधील विचारसरणीतला फरक कसा कालातीत आहे हे दाखवणाऱ्या या नाटकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नात्यांचे भावनिक पदरही उलगडून दाखवण्यात आलेत। 2 पिढ्यांच्या मध्ये जो स्वाभाविक मतभिन्नता असते ती मतभिन्नता ही दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। कारण जनरेशन गॅप हा कायम 2 पिढ्यांमध्ये असतो, तो वैचारिक तफावत या नाटकामध्ये मी अधोरेखित केलेले दिग्दर्शनाखाली। आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना संभाजी महाराजांच्याबद्दलची भावना होती ती राजाराम महाराजांच्याकडून कळते। आणि त्यावेळा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मुलगा बापाला काहीच जिवंत असेपर्यंत किंमत देत नाही, पण मृत्यूनंतर बापाची काय किंमत असते हे संभाजी महाराजांना सुद्धा समजलेलं आहे। हे या नाटकामधनं मी शेवटी अधोरेखित केलेलं आहे। आणि नंतर दी हॅप्पी मे एंड राजाराम महाराज संभाजी महाराज यांच्यामधला प्रेमभाव यामध्ये टिपलेला आहे। या नाटकामध्ये ओंकार नलवडे, रोहन घोरपडे, कीर्तिकुमार पाटील, सुप्रिया पाटील, पद्मजा पाटील या कलाकारांनी अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, येसूबाई, सोयराबाई यांच्या भूमिका साकारल्यात। त्याचबरोबर शरद पाटील, योगेंद्र माने, राहुल पाटील, पद्मजा पाटील, समीर कोरे, मंजिरी चव्हाण, सारंग सोनुले या कलाकारांनी ताकदीनं आपल्या भूमिका साकारल्यात। ऐतिहासिक विषयावरील या नाटकाच्या नेपथ्य आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी ओंकार घोरपडेनं सक्षमपणे पेलली। सागर भोसले, समीर भोरे, पार्थ घोरपडे यांनी रंगमंच व्यवस्था, सुनील घोरपडे यांनी प्रकाश योजना, सुनील माळी यांनी रंगभूषा, सुप्रिया घोरपडे, शिवानी घोरपडे, रोहिणी पाटील यांनी वेशभूषेची तर ओंकार सुतार यांनी रेकॉर्डिंगची जबाबदारी पार पाडली।